काम करताना आपण पहिल्यांदा खूप उत्साहात असतो आणि काम चालू असताना आपल्याला त्याच्या संदर्भामधलं कुठलं तरी अजून एक काम आठवतं. मग ते काम चालू होतं. मग तिसरं काम चालू होतं, की जे त्याच्याशी कनेक्टेड आहे. आणि अशा कनेक्टेड कामांना आपण जर टाईमलाईन दिली नसेल, की या वेळेपर्यंत मी हे काम करणार आहे, या वेळेपर्यंत हे काम करणार आहे, तर ती कामं तुमचा टाईम ड्रॅग करत राहतात. तुम्हाला लक्षात येत नाही, की अरे मी दिवसभर हे 2-3 गोष्टींवरती काम केलं आणि टाईम कसा गेला कळलंच नाही. खरं तर एवढं टाईम लागण्याचं काहीच कारण नव्हतं. पण तुम्हाला नंतर लक्षात येत नाही, की टाईम गेला कुठे? ह्याच्यासाठी ज्यावेळेला तुम्ही एखादं गोष्ट हातात घ्याल, त्यावेळेला टाईम अलोकेट करा आणि मग ते काम करायला सुरुवात करा. टाईम झाला, की त्याच्यानंतर ती गोष्ट थांबवा. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं, की ही सफिशियंटली झालेली आहे, तर तुम्ही ती गोष्ट क्लोज करू शकता. जर तुम्हाला असं वाटलं, की नाही थोडं अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, तर काय इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, हे प्रॉपरली आयडेंटिफाय केल्यानंतर त्याला अजून एक टाईमलाईन असाइन करा आणि मग त्या अर्ध्या तासामध्ये, त्या 1 तासामध्ये ती गोष्ट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. असं झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की मी स्पेसिफिक गोल घेऊन ज्यावेळेला एखादी गोष्ट करायला सुरुवात करतोय, त्यावेळेला मी असाइन केलेल्या टाईमच्या अगोदर सुद्धा मी ते कंप्लीट करू शकतोय. त्याच्याच उलट ज्यावेळेला मी कुठलाही स्पेसिफिक गोल न घेता एखादी गोष्ट इम्प्रूव्ह करायला घेतो, त्यावेळेला ती इम्प्रूव्ह व्हावी तितकी होत नाही. अजून त्याच्यामध्ये फरंगाडे फुटतात, की मला मग हे पण करायचंय, मला ते पण करायचंय. टास्क कंप्लीट करणं आणि त्याच्यातनं बाहेर पडणं, ह्याचं जे सुख आहे, ते अनुभवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल, की हे वर्थ इट आहे, की मला टास्क कंप्लीट करायचा आहे आणि मगच तिथनं उठायचंय. अर्धवट मला सोडायचं नाही. ह्याच्याने तुमचा वेळ पण वाचेल, कॉन्फिडन्सही वाढेल आणि त्याच्यानंतर टाईम मॅनेज करणं, याचं जे काही गणित आहे, ते तुम्हाला इझिली सगळीकडे अप्लाय करता येईल. तुमच्या घरातल्या कामांसाठी, तुमच्या ऑफिसमधल्या कामांसाठी, तुमच्या बाहेरच्या कामांसाठी सुद्धा.